नाहीये. जितकं संयमानं खेळ आपण करू तितका खेळ मैदानावरती चांगला करण्याचा प्रयत्न खरं तर सागरचा आता मैदानावरती असेल. आणि कदाचित प्रवीणचं नाव खूप चर्चेत होतं अगदी या काळामध्ये. पण सागरनं देखील अगदी त्याच्याच खांद्याला खांदा लावून बॅटिंग देखील आता सागरची खूप चांगली आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळते मैदानावरती. पण त्यापण करणचं देखील कौतुक असेल खरं तर, कारण की दोन महत्त्वाच्या विकेट इतक्या चांगल्या बिकट परिस्थितीमध्ये करणनं देखील विकेट घेतलं, थोडा प्रेशर क्रिएट केला प्रतिस्पर्धी संघावरती. हे खऱ्या अर्थानं हे स्पेलचं वैशिष्ट्य राहिलं करण लहान याचं मैदानावरती. आणि धावसंख्येचा विचार केला ना, 3 षटकांचा खेळ संपला, 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. 2 षटकं बाकी आहेत आणि प्रगतीपथावरती धाव पोहोचला तब्बल 27. विकेट लेग बिफोर द विकेट अगदी पंचांच्या समोर सापडलाय. पंचांनी सांगितलं खेळाडू आहे पायचित, येईल आता बाहेर खेळाडू सतीश. ऋषी मोरे बंटी माली करते सामना वीराला सन्मानित. ऋषी मोरे बंटी माली करते सामना वीराला सन्मानित. रोशन भोईर आता मैदानावरती दाखल होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पोझिशन नंबर 6चा खेळाडू. प्रत्येक खेळाडू अगदी आपण पाहाल. सागर देखील मैदानावरती चांगला खेळ करताना अद्याप पाहायला मिळतो. प्रवीणनं थोडंसं नाराज केलं असावं संघाला, 1 धावसंख्यांवरती परतला. त्याचबरोबर निलेश देखील खरं तर 1 धावसंख्यांवरती परतला. जय 4 वरती परतला. सतीश 1 धावसंख्येवरती मैदानातून परत त्यांना पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी. आणि आता मैदानावरती जोडी खरं तर पोझिशन नंबर 2चा खेळाडू म्हटलं तर ओपनर खेळाडू सागर भोईर आणि त्याच्या समवेत रोशन भोईर ही जोडी आता मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. लाऊड 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 साऊंड स्टंपचा आपल्याला पाहायला मिळाला. अगदी यस्ट्या उडवल्या, समोर बॉल टाकला, बॅट आणि बॉलचा संपर्क होण्याच्या आधी यस्टँडवरती डायरेक्ट बॉल आदळला जातोय. विकेट क्रमांक 6 येईल 5 येईल मैदानातून बाहेर. ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकचषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार दादा आयोजित. हॅलो हॅलो पाय या ठिकाणी विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती खरं तर आता बॉलर राज पाहायला मिळतोय. आणि आमचे हरिभक्त पारायण संतोष दादा निकम यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राईज असेल. त्याचबरोबर VP11 शिवशक्ती कडाब आणि त्यांच्या विरोधात जयशंकर चांदे या 2 टीम दरम्यानचे घमासन युद्ध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. टेक्निशियन टीम अगदी कमालीची कामगिरी करते आता रायगड जिल्ह्यामध्ये. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जर मार्केट गाजवला असेल ना, नृत्यामध्ये गौतमी पाटीलनं मार्केट गाजवला, पण टेनिस बॉलच्या क्रिकेटामध्ये या बॉलवरती क्लीन बोल्ट विकेट हॅट्रिक आजच्या दिवसामधली गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. राज, एकदा राजसाठी जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्यात. राज भोईरची गोलंदाजी प्रभावित पाहते आता. सगळ्यांवरतीच प्रश्नचिन्ह. बदलापूरचा मलिंगा. येस, थँक्यू. आणि खासगावची नाईट स्पर्धा देखील चालू आहे आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि क्वालिफाय टीम आहे खरं तर. खासगाव टीम त्या ठिकाणी घरच्याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि आज मैदानावरती खरं तर बदलापूरचा मलिंगा म्हणून ज्याची नोंद आहे राज भोईर खरं तर मैदानावरती चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. अलंकार भोईर हा बॅट्समन आता मैदानावरती जाताना पाहायला मिळतो. आमचे हरिभक्त पारायण संतोष दादा निकम यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राईज असेल खरं तर या विकेट हॅट्रिकसाठी. खूप चांगला बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. पडल्यानंतर यस्टनचा वेध घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालाच. कमालीची गोलंदाजी झाली खरं तर. करणच्या पावलावर पाऊल ठेवून राज देखील आता चांगली गोलंदाजी करतो मैदानावरती. अर्थातच विकेट हॅट्रिक मला वाटते मनीष कंप्लीट झाले या ठिकाणी. आणि आयोजकांच्या वतीने अर्थातच मंगेशदा पवार यांच्याकडून या विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज होतं. सामना संपल्यानंतर ते घेऊन जायचं आहे. हॅलो खालून बॉल अगदी मनीष
च्या मान्यवरच या ठिकाणी आपण नाव घेणार आहोत. अगदी क्रिकेटला पार अनुसरून क्रिकेट गाजवलं आणि बहुतांशी कर्जत तालुका असू दे, रायगडमधल्या बऱ्याचशा टीमला पॅकरच्या स्वरूपात ते व्यक्तिमत्व लाभलं होतं. गणेशदत्त कदम यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. गणेशदत्त कदम या आपण मंचावरती. स्पर्धा कोण विसरेल मनेश, अगदी खरं आहे.